गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गोरेगाव येथील महिला पोलिसांसमवेत रक्षाबंधन केले आहे। महिला पोलीस असल्याने त्या सण साजरे करू शकत नाहीत। मी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आलो कारण कोकणातील मोठ्या प्रमाणावर महिला इथे असून सांगली, सातारा, कोल्हापूर इथल्या महिला पोलीस देखील आहेत। त्यांच्या समवेत मी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी आलो आहे कारण या महिला पोलीस कर्मचारी सणासुदीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबापासून लांब असतात। त्यांचाही सण साजरा व्हावा हा माझा प्रामुख्याने उद्देश आहे, असे गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांनी म्हटले आहे। तसेच पत्रकारांनी त्यांना आज काही प्रश्न विचारले, त्यावेळी ते म्हणाले, आज मी काही राजकीय बोलणार नाही। चांगला प्रश्न आहे। शेवटी बघा, आपण पोलीस विभागामध्ये काम करत असताना अर्थातच कठीण परिस्थितींना सामोरं जाऊन हे काम करावं लागत असतं। आपल्या कुटुंबापासून लांब राहून जनतेची सेवा करण्याकरिता अनेक गोष्टींना तिथे सहन करावं लागत असतात। परंतु तरीसुद्धा या सगळ्या अडचणींवरती मात करून आमच्या पोलीस कर्मचारी तिथे मेहनतीने काम करत असतात आणि त्यांच्या मेहनतीबद्दल किंवा त्यांच्या ह्या कठोरताबद्दल कुठेही कोणालाही शंका घ्यायचं कारण नाही। अर्थातच एक जेव्हा बदलीची मागणी येत असते किंवा बदल्या करत असताना आमचा प्रयत्न असतो की त्यांना जास्तीत जास्त घराजवळ राहू द्यावं, कारण शेवटी जर का पॉझिटिव्ह माइंडसेट असेल, एक चांगल्या वातावरणामध्ये जर का ते नोकरी करत असेल तर त्यांना नोकरी करण्यामध्ये देखील त्यांचा रस येतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन ते काम करत असतात। म्हणून आपला प्रश्न रास्त आहे। जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असतो की ज्यांनी ज्या ज्या विभागामध्ये बदली मागितलेली आहे त्या ठिकाणी बदली द्यावी, पण 100% कधी कधी शक्यही होत नाही, परंतु प्रयत्न नक्कीच आमचा असतो। आज मात्र ज्या काही ह्या निमित्ताने आलेलो असताना समस्या देखील जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस कर्मचारी ज्या तत्परतेने काम करतायत, अगदी रात्रीची गस्त देखील 3-3, 4-6 वाजेपर्यंत आमच्या पोलीस कर्मचारी तिथे घालत असतात। दामिनी पथक असू द्या किंवा अन्य आपली जी पथकं महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, तर ह्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या महिला पोलीस कर्मचारी ज्या मेहनतीने आज सेवा देत आहेत, तर मला वाटतं आजचा हा दिवस एक भाऊ म्हणून त्यांच्यासोबत घालवण्यासाठी आज त्यांनी मला संधी खऱ्या अर्थाने दिलेली आहे। नाही, यामागची भावना माझी एकच होती, अनेक आपल्या महिला पोलीस कर्मचारी ह्या मेहनतीने आपल्या जनतेची सेवा करत असतात। घरापासून, कुटुंबापासून लहान राहून ही सेवा करत असतात, लांब राहून ही सेवा करत असतात। आणि आता उदाहरणार्थ ज्या गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आज मी इथे आलोय, काही महिला कर्मचारी ह्या कोकणामधल्या आहेत, कोणी सोलापूरचा आहे, कोणी सांगलीचा आहे, कोणी पुण्याचा आहे। तर आपल्या कुटुंबापासून लांब राहून सणासुदीच्या दिवसामध्ये ते आपल्या सेवा करत असतात आणि आपण सर्व आपल्या कुटुंबियांसोबत हे सण आपण साजरे करत असतो। आणि एक भावना माझ्या मनामध्ये आली की आपण ज्या विभागाचा आपण राज्यमंत्री म्हणून आपण नेतृत्व करतोय, त्या विभागामधील आपल्या ह्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत आपण रक्षाबंधन हा सण आपण साजरा केला पाहिजे आणि त्यांना एक विश्वास दिला पाहिजे की एक भाऊ म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत, आपल्या पाठीशी आहोत। एकंदरीत पोलीस कर्मचारी म्हणून जनतेची सेवा करत असताना, त्यांची रक्षा करत असताना एक भाऊ म्हणून आम्ही देखील आपली रक्षा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, आम्ही कटिबद्ध आहोत। आणि मला वाटतं एक हसत खेळत चांगल्या वातावरणामध्ये आज रक्षाबंधन साजरा होतोय आणि त्याचं एक मनामध्ये वेगळं समाधान आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।